मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या। उद्धव ठाकरेंची बैठकीत मागणी। मतदार याद्यांमधील खुळाबाबत सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला। कितीही दिवस लागू द्या पण बॅलेटवर निवडणुका घ्या, राज ठाकरेंचं मत। एकतर निष्पक्ष निवडणुका घ्या, नाहीतर मग इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। मतदार यादीमधील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नकोत, उद्धव ठाकरे यांची टीका। महायुतीच्या 232 जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता। मोठ्या विजयानंतर सुद्धा शांतता हे कसलं द्योतक? मतदार याद्या न दाखवणं हाच पहिला घोळ, राज ठाकरे यांची टीका। महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी। आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीला खोचक टोला। ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीतील नेत्यांची मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्तांसोबत तासभर बैठक। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतदार याद्यांमधील खुळाबाबतच्या पुराव्यांची यादी सादर। मतदार याद्यांमधल्या चुका पुराव्यासह निवडणूक आयोगाला दाखवल्या। मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली। जयंत पाटलांची माहिती। 20,000 मतदार बाहेरून आणली। सत्तेमधले आमदार सांगतात घोळ असलेली यादीच पुन्हा मतदानासाठी जाणार। मतदार याद्यांच्या घोळात राजकीय हस्तक्षेप असावा, थोरातांकडून शंका उपस्थित। इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिले नव्हते। विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटायला गेलेल्याचा काही उपयोग होणार नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि निवडणूक आयुक्तांच्या बैठकीवर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाला विषय गंभीर वाटत नाही। बोगस मतदार वगळण्याचा अधिकार आयोगाला नसेल तर त्यांना आपण का पोचतोय? संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर टीका। गडचिरोलीमध्ये भूपतीसह 60 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांना 1 कोटीचं बक्षीस तर गडचिरोलीमधून नक्षलवाद समाप्तीची सुरुवात। फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई सोलापूर विमान सेवेचा शुभारंभ। फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमान प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला तिकीट। बीड जेलच्या प्रवेशद्वारावरून शिवरायांचा फोटो काढून बायबलमधील संदेश लावले। बीडचे जेलर पेट्रस गायकवाडांवर पडळकर यांचा आरोप तर पेट्रस गायकवाडांची नागपूर कारागृहामध्ये उपअधीक्षकपदी बदली। अमरावती जिल्ह्यातील अनेक गावं मतदार यादीतून गायब। माजी सभापती शशिकांत मंगळे यांचा आरोप। शशिकांत मंगळेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने जमा करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। समीर पाटलांनी पाठवलेल्या नोटिशीबाबत चंद्रकांत पाटलांचा सल्ला घेणार। दंगेकरांकडून स्पष्ट तर समीर पाटील मोक्कातील आरोपी। दंगेकरांचा पुनरुच्चार। बाबासाहेब पाटलांकडून गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा। रागात नाही तर गैरसोयीमुळे राजीनामा। बाबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया। इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री असण्याची शक्यता। शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या शिवाजी सावंतांसोबत फडणवीसांची आज अकलूजमध्ये बैठक। शिवाजी सावंतांचा भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता। अजित पवार यांच्याकडून पुण्यामध्ये मेट्रोसह विविध कामांची पाहणी। पुणेकरांनी दादांसमोर आपल्या समस्या मांडल्या। मुंबई हायकोर्टाचा वसई विरारच्या माजी महापालिका आयुक्तांना दिलासा। माजी आयुक्तांच्या विरोधात ईडीकडे कोणतेही पुरावे नाहीत। अनिल कुमार यांची अटक बेकायदेशीर। हायकोर्टाचं स्पष्टीकरण। मध्ये 18 ते 21 ऑक्टोबर मध्ये ग्रीन फटाके फोडण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी। आपण संतुलित दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे। निकाल देताना कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी। पायाभूत कामांसाठी डोंबिवली स्थानकामध्ये आज विशेष ब्लॉक। आज रात्री 12:30 ते मध्यरात्री 3:20 दरम्यान ब्लॉक असेल। लांब पल्ल्याच्या रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार। सोनम वांगचुक यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 29 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। सोनम वांगचुक यांची अटक बेकायदेशीर। पत्नीची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी.